नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी ऑलरेडी आमच्या 2025 मधल्या युरोप टूरचे काही व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली आहे. पहिला व्हिडिओ जो होता तो मिलान या शहरावर होता, कारण आम्ही तिथं लँड झालो होतो आणि त्याप्रमाणे होता. आता दुसरा जो व्हिडिओ आहे तो मिलानमधून जवळच असणाऱ्या लेक कोमो किंवा लॅगो डी कोमो या एका ठिकाणावरचा आहे. आता हे जे ठिकाण आहे हा वायच्या शेपमध्ये असणारा एक प्रचंड मोठा लेक आहे, म्हणजे तळ आहे. ते लोंबार्डी रिजनमध्ये येतं. हे इटलीतला हा जो लेक आहे म्हणजे तळ आहे हे तिसरं सगळ्यात मोठं तळ आहे आणि युरोपमधलं अत्यंत खोल असणारं हे तळ आहे. हे खूप मोठं तळ आहे, म्हणजे एकाकडे येऊन दुसऱ्याकडेला जायला सुद्धा जवळजवळ 20 मिनिटं लागतात, एवढं मोठं तळ आहे. आता हे कशामुळे तयार झालंय तर वरती जे स्विस आल्प्स आहेत, म्हणजे स्विसचे जे डोंगर्स आहेत ज्याच्यावर बर्फ साठतं, ते बर्फ वितळून खाली ह्या डोंगरांच्या रांगामध्ये आलंय आणि त्याचं हे अतिशय मोठं तळ झालेलं आहे. ह्या तळ्याची स्पेशलिटी अशी आहे की इथं मोठमोठी लोक फिल्मसाठी, शूटिंगसाठी, लग्नासाठी, राहण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी या लेक कोमोला येतात. मिलानला उतरतात आणि लेक कोमोला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये छोटी 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 सुंदर आणि भरपूर गावं आहेत. म्हणजे थोडक्यात त्या लेकच्या कडेनं डोंगर आणि गावं असं सगळं वसलेलं आहे. मग आम्ही काय केलं तर आमच्या हॉटेलमधून आम्ही 15 मेला सुरुवात केली सकाळी आणि आम्ही मिलानो सेंट्रल स्टेशनला गेलो. मिलानो सेंट्रल स्टेशनवरून व्हेरेना म्हणून जे स्टेशन आहे, व्हेरेना इसेनो म्हणजे ईस्ट थोडक्यामध्ये, तिथं जाण्यासाठी आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. साधारणपणे 1 तास लागतो. मग आम्ही साधारणपणे 1 तास लागतो म्हटल्यानंतर आम्ही बरोबर त्या वेळेत गेलो, ती ट्रेन पकडली आणि तासाभरामध्ये आम्ही व्हेरेनाला पोचलो. आता व्हेरेना जे आहे ते ह्या वाय शेपचं म्हणजे वायच्या आकारामधला हा जो लेक आहे ना, त्याच्या साधारण त्या वायच्या दोन्ही दांड्याच्या मध्ये येतं, व्ही आणि तो खालचा असतो त्याच्यामध्ये. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला काय दिसलं की आमच्या रेल्वेमध्ये असणारे जवळजवळ 85% लोक हे तिथं उतरल्यानंतर सगळ्यांनी रस्ता कॉमन म्हणजे सगळे जिकडे चालले होते त्याच्याबरोबर आम्ही असे चालत 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 आम्ही आलो आणि व्हेरेना या गावात आलो. आता या ट्रेन स्टेशन पासून पुढे आल्यानंतर आम्हाला काय काय बघायचं होतं तर आम्हाला तिथला टाउन सेंटर म्हणजे त्या गावाचा जो मध्य आहे सेंट्रल पार्ट तो बघायचा होता. नंतर हेमलेट ऑफ फ्युमिलिटी असं एक ठिकाण आहे ते बघायचं होतं. नंतर विला मोनेस्टिरियो म्हणून एक ठिकाण आहे ते बघायचं होतं आणि गार्डन ऑफ विला कॅस्पिरसी हे आम्हाला बघायचं होतं. हे गाव अतिशय लहान आहे पण या गावाची स्पेशलिटी अशी आहे की अतिशय सुंदर आहे. एक दुसरं म्हणजे इथून चालण्याच्या भरपूर ठिकाणी ट्रेक्स आहेत, नदीच्या म्हणजे लेकच्या कडेनं पण आहेत आणि डोंगरात पण जायचे आहेत. अर्थात आम्ही त्यातली कुठली ट्रेक घेतली नाही, याचं कारण आम्हाला पुढं भरपूर चालायचं होतं त्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली नाही. पण गाव खूप सुंदर आहे. आम्ही चालत चालत त्या सगळ्या सेंटरमधनं चालत आम्ही पुन्हा लेकच्या तिथं आलो आणि आम्हाला पुढच्या ठिकाणी जायचं होतं. मग आता हे सगळं लेकच्या पुढच्या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर नॅचरली आम्हाला बोटीनंच जायचं होतं, कारण बोटीचं आम्ही बुकिंग केलं होतं. मग बुकिंग केल्यामुळे आम्हाला पुढचं जे गाव होतं ते बिलॅजिओ होतं. हा वायचा जो मधला दांडा असतो बरोबर तिथे बिलॅजिओ आहे. मग आता बिलॅजिओला जाताना आमची जी बोट होती ती निघाली बरोबर आहे व्हेरेनावरनं, पण ती मिनॅजिओला आधी गेली आणि तिकडून बिलॅजिओला आली. म्हणजे थोडक्यात आमचा तो लेक जो आहे तो अख्खा क्रॉस झाला. मग तो सगळा लेक क्रॉस करून आम्ही बिलॅजिओला आलो. मग आता बिलॅजिओला यायला किती वेळ लागला तर 25 ते 30 मिनिटं लागली, कारण तो लेक मोठा आहे. मग आल्यानंतर आम्ही तिथनं आम्हाला सगळेजण चालले होते तो रस्ता पकडला आणि चढत चढत वरती गेलो आणि चढत गेल्यानंतर आम्हाला तिथं बॅसिलिका ऑफ सॅन जेमिको हे लागलं. त्याचा मी फोटो पण टाकलाय. सुंदर बॅसिलिका आहे ती. बॅसिलिकाला चढून जायला लागतं, दमालं होतं, पण चांगली बॅसिलिका आहे. मग ती बॅसिलिका झाल्यानंतर आम्ही परत दुसऱ्या एका रस्त्यानं खाली उतरत आलो आणि मग आम्ही मेल्झी गार्डन्स, त्याच्यानंतर नेपोलियन मेमोरियल, नंतर व्हिला मेल्झी असं काय 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 नदी म्हणजे त्या थोडक्यात त्या तळ्याच्या कडेनं बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो. आम्हाला बऱ्यापैकी चालायला लागलं. हे सगळं चालणं झाल्यानंतर शेवटी आम्ही नेपोलियन मेमोरियल म्हणजे थोडक्यात ते मेल्झी गार्डन्स आहे तिथं पोचलो, विला मेल्झीला. मग ते बघितलं आणि परत आलो.
परत आल्यानंतर आम्ही विचारलं की बाबा आमची जी पुढची बोट आहे, बोटीचं तिकीट आमच्याकडे होतं, ते विचारलं की किती वाजता आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की जी पुढची बोट आहे ती 2:30 वाजता आहे आणि आम्ही साधारण 1:30-2:45 वाजता आम्ही त्या पुन्हा स्टॉपवर आलेलो होतो. मग म्हटलं ठीक आहे, मग जेवण करून घेऊ म्हणून आम्ही जेवायला गेलो. आता ते जेवण, आता इटालियन जेवण काय असणार हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. म्हणजे तिथलं लोकल फूडच होतं, त्याच्याकडे फिश पण नव्हता, त्यानं काहीतरी असं जनरल फूड दिलं, पण ते खूप महाग होतं. का महाग? तर त्या लेकच्या कडेनं जी हॉटेल्स आहेत तिथं तुम्ही बसल्यानंतर त्या टेबलचे पण पैसे घेतात, टेबलचे पैसे, पाण्याचे पैसे, असं करत करत ते आमचं एक अतिशय महाग असं जेवण झालं. चवीबद्दल मी काही बोलणार नाही, जेवण महाग होतं, पण आम्ही तो महाग जेवण एन्जॉय केलं असं म्हणायचं. आणि मग साधारण 2:30 वाजता बोट लागली. बोट फुल पॅक होती सुरुवातीला, आणि मग तिथनं जी बोटीची जर्नी सुरू झाली ती आम्ही लेक कोमोला जायसाठी जर्नी होती. आता आम्हाला काय वाटलं होतं की 1-1.5 तासात लेक कोमोला येईल, पण ही जी बोट होती ही तिथली लोकल बोट होती. लोकल बोट म्हणजे काय, तर माणसांना ह्या टोकावरनं त्या टोकावरून, त्या टोकावरनं ह्या टोकावर सोडणारी बोट होती. मग आम्ही किती फिरलो, तर किमान 10 ते 15 वेळा आम्ही तो लेक क्रॉस केला. म्हणजे ईस्टवरनं वेस्टला जायचं, माणसं उतरायची, काही पुन्हा चढायची, वेस्टवरनं ईस्टला यायचं, असं हे कंटिन्युअस चालू होतं. आम्ही 10 ते 12 वेळा हे सगळं गोल फिरलो. त्याचे बरेचसे फोटो जे काही मला बरे वाटले ते मी त्याचे घेतलेले आहेत, आणि त्या पाण्यातनं जात असताना सुद्धा काही फोटो घेतलेले आहेत. आता आमची अपेक्षा होती की हा जो जर्नी आहे हा साधारण 1.5 तासाचा असेल, पण त्यानं जवळजवळ 2.5 ते 3 तास घेतले. त्यामुळं 2:30 वाजता निघालेलो आम्ही, साधारणपणे 4:30-5च्या दरम्यान तिथं पोचलो. मग पोचल्यानंतर काय आहे की तिथे एक फुनिक्युलर आहे, ती फुनिक्युलर घेऊन डोंगरावर जायचं, खालचे फोटो काढायचे आणि खाली यायचं. पण आम्ही काही ती फ्युनिक्युलर घेतली नाही, कारण काय आहे, फ्युनिक्युलरला जरी 15 मिनिटं लागत असली तरी, म्हणजे आमच्याकडे पासही होता त्याचा, पण फ्युनिक्युलरनं वर जाऊन खाली येण्यामध्ये जो वेळ जाईल त्याच्यामध्ये आम्हाला गावातलं काही बघता येणार नाही, आणि दुसरं म्हणजे आमची जी ट्रेन आहे ती चुकण्याची शक्यता होती. म्हणून आम्ही काही ते केलं नाही, कारण आमचं ट्रेनचं टायमिंग होतं 6:30. मग आम्ही काय केलं, आम्ही गावातनं जात असताना जुनं गाव बघितलं, नंतर कोमो कॅथेड्रल बघितलं, नंतर लेक साईडचे काही प्रोमोनेड म्हणजे बंगले बघितले, नंतर पोर्टा टोर्सी बघितलं. ते पोर्टा टोरी म्हणजे तिथं ते सुंदर प्रकारे बोटी लावल्या जातात ते बघितलं. मग काही आम्हाला गार्डन्स बघता आल्या, मग काही एक किल्ला होता तोही बघता आला. असं बघत बघत आम्ही आमच्या रेल्वे स्टेशनला पोचलो. रेल्वे स्टेशनला पोचल्यानंतर आम्हाला समजलं की आमची ट्रेन कॅन्सल झालेली आहे, 6:30ची ट्रेन कॅन्सल. मग आम्ही त्यांना विचारलं की आता 6:30ची ट्रेन कॅन्सल झाली आहे, तर पुढची ट्रेन, तर तुम्हाला बरोबर 1 तासानं ट्रेन आहे. पण त्या 1 तासामध्ये आम्ही पुन्हा गावात जाऊन काही बघून येणे हे शक्य नव्हतं, कारण हे तसं स्टेशन गावाच्या बाहेर होतं. मग आम्ही काय केलं, तिथं त्याच्या जवळपास जे काय होतं ते बघून घेतलं. 2-4 ट्रेन्स आल्या त्याही बघितल्या. हे सगळं बघून झाल्यानंतर 7:30ला आमची ट्रेन आली. अर्थात दिवसासारखा उजेड होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, कारण त्यांच्याकडे 9:30 पर्यंत उजेड असतो. आणि मग आम्ही मिलानोच्या स्टेशनला पोचलो. आता मिलानोच्या स्टेशनला जाताना सुद्धा आम्ही असं केलं होतं की आमचं तिकीट हे बेसिकली आमच्या हॉटेलच्या जवळच्या स्टेशनचं होतं. त्यामुळे आम्ही तिथं उतरलो. उतरल्यानंतर चालत आमच्या हॉटेलवर गेलो, जेवण केलं, रेस्ट घेतली, कारण त्याचा पुढचा दिवस जो होता तो आमचा प्रवासाचा होता. आम्ही तुरिन ह्या गावी जाणार होतो. तुम्ही आता व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला आणि तुम्हाला व्हिडिओज देता येतील. आणि व्हिडिओ तुम्ही बघत असल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.